कोणतीही वस्तू घ्यायची म्हटली की त्याचे मिनिमम 1,500 ऑप्शन आहेत अमेझॉन. कधी सिद्ध होतं की आता आपण ब्रँडेड झालेलो आहोत. यासाठी ते करोडो रुपये, अरबो रुपये ओततात. कितीही मोठा ब्रँड असला तरी त्यांनी वेळेनुसार बदललं महत्वाचं. जागतिक पातळीवर असेल तर मी रोनाल्डो किंवा मेस्सीला फोन लावणार. साऊथ ईस्टर्न कंट्री असेल तर मी विराट कोहलीला फोन लावणार. का? ब्रँड ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी कशी डेव्हलप करावी? युनिव्हर्स वॉज ट्राइंग टू टीच इन पेशन्स. कोणते मूवी बनवता हा तुमचा प्रॉडक्ट आहे आणि तुम्ही कसे वागता, चालता, बोलता हे तुमची पर्सनॅलिटी. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आजचा एपिसोड खूप जास्त स्पेशल असणार आहे. मित्रांनो, आपण बघतो की सोशल मीडियावर आजकाल सगळ्यांना ब्रँड व्हायचंय किंवा स्वतःचा ब्रँड प्रमोट करायचंय. मग तो पुष्पा असो का चेतन पाटील असो, सगळ्यांना ब्रँड व्हायचंय. पण ब्रँड म्हणजे नेमकं काय आणि मोठमोठ्या कंपन्या या ब्रँडच्या मागे का इतक्या वेळा आहेत, या विषयावर चर्चा करण्यासाठी ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट सिद्धांत जोशी लंडनवरून आज आपल्या सोबत आहेत. सिद्धांत, तुझे खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपण चहा घेऊयात आणि या ब्रँडेड पॉडकास्टवर चर्चा सुरू करूयात. तर सगळ्यात मोठा प्रश्न की ब्रँड नेमकं काय आहे, लोकांना ब्रँड का व्हायचंय आणि हे कधी सिद्ध होतं की आता आपण ब्रँडेड झालेलो आहोत? पहिले तर मी अगदी सोप्या शब्दात ब्रँडचा अर्थ समजावून सांगेन. पूर्वीच्या काळापासून असं होतं की एक काळ होता ज्या वेळेस कोणतीही गोष्ट विकायची म्हटली तर त्याच्यात 2 कंपन्या असायच्या किंवा जास्तीत जास्त एखादी कंपनी असायची. बट विश्वयुद्धाच्या नंतर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट भयानक स्पीडने वाढायला लागलं. एकच पाईप बनवणारे 10 लोक आले. एकाच गावात 10 प्रकारचे पाईप बनवू शकत होते वेस्टर्न कंट्रीज मध्ये. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला स्पेसिफिकली ह्याच कंपनीचा पाईप घ्यायचा असेल तर तुम्हाला ओळख बनवावी लागते आणि या स्पेसिफिक लोकांनीच तुमचा पाईप घ्यावा ही भावना त्या कंपनीमध्ये निर्माण होते. आणि त्यासाठी त्यांना जी ओळख आहे ती टिकून राहावी जास्तीत जास्त काळापर्यंत, ह्यासाठी ते प्रयत्न करतात. बरोबर. म्हणून ब्रँडिंग ही गोष्ट हळूहळू बाहेर यायला लागली. आता त्याचा इतिहास खूप मोठा आहे की ते कोणत्या प्रकारे केलं गेलं, सिग्नलिंग केलं गेलं, काय काय लोगो वापरले गेले, ह्याचा खूप मोठा इतिहास आहे. बट मेन हेच आहे की कोणत्याही निर्जीव वस्तू किंवा सजीव वस्तू याला विकण्याच्या स्वरूपात विकायचं असेल तर त्याच्याबद्दल ठरवून एक स्पेसिफिक इमेज क्रिएट करणे, एक गट फिलिंग त्यांच्या पोटात निर्माण होणे, याचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जे केलं जातं त्या प्रोसेसला ब्रँडिंग म्हणतात. म्हणजे सगळ्या गर्दीमध्ये आपली स्वतःची एक ओळख निर्माण स्टँड आउट. एक्झॅक्टली, सायन्स ऑफ स्टँडिंग आउट. येस. आणि लोकांना सुद्धा माहिती पाहिजे की तो कोणत्या ब्रँडचा पाईप वापरतोय किंवा वस्तू वापरतोय, जेणेकरून ट्रस्ट बिल्ड होतो. हो, ट्रस्ट बिल्ड करणे. एक्झॅक्टली, ट्रस्ट बिल्ड करणे की मी या ब्रँडची वस्तू वापरतोय, ते टिकाऊ असणार आहे. अशा संदर्भातलं वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज काय होऊ शकतात. तर आपण जगात खूप मोठे मोठे ब्रँड बघतो. काही लोकल ब्रँड असतात, काही नॅशनल, काही इंटरनॅशनल लेवलचे ब्रँड असतात. तर ते एवढा पैसा का होतात ब्रँडिंगसाठी? कारण ऑलरेडी ते एस्टॅब्लिश असून सुद्धा ते त्याच लेवलचं काम करतात. खरं. तर मग त्यांचा मागे काय लॉजिक असतं? तर मेन असं आहे की एक पॉइंट असा येतो जेव्हा सगळ्या कंपन्या वेगवेगळे प्रॉडक्ट बनवायला लागतात. जसं की आता सगळे AI टूल्स बनवतात, ही नवीन आलेली गोष्ट आहे. वेगवेगळ्या दशकांमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येत असतात आणि वेगवेगळ्या दशकांमध्ये एक पॉइंट असा येतो ज्यावेळेस सगळ्यांकडे ते टेक्नॉलॉजी असतात, सगळ्यांकडे करण्याची ती केपेबिलिटी असते. पण आता सगळे तेच देत असतील तर तुम्ही कशा लक्षात राहाल, हा प्रश्न उद्भवतो. आणि त्यानंतर त्यांना डिफरन्शिएट व्हायचं असतं, म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनॅलिटीचे डिसिजन्स घडवून आणतात. बरोबर. आणि म्हणून वेगवेगळे लोक, वेगवेगळे ब्रँड्स, वेगवेगळ्या कंपन्या एक स्पेसिफिक नॅरेटिव्ह सेट करतात. फॉर एक्झाम्पल ऍपल आहे. ऍपल कॉम्प्युटर विकत आहे, मायक्रोसॉफ्ट ही कॉम्प्युटरच विकत आहे. बट ऍपल म्हटलं की लोकांचं एक थोडं दृष्टिकोन वेगळा, क्लासी आहे. बट त्यांचा जो मेसेज आहे, त्यांचं जे कम्युनिकेशन आहे ते क्रिएटिव्हिटी च्या जवळ आहे. ते कंटिन्युअसली सांगतात की क्रिएटिव्ह लोक आम्हाला चूज करतात किंवा कंटिन्युअसली ते बोलत राहतात की कोणीही क्रिएटिव्ह होऊ शकतं,
तुम्ही आमचा प्रॉडक्ट युज केला तर तुम्ही क्रिएटिव्ह डिरेक्शन मध्ये कोणतेही काम करू शकता. हे त्यांचं कन्सिस्टंट दाखवलं जातं. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक असतो तो खरंच क्रिएटिव्ह असतो आणि एक असतो ज्याला क्रिएटिव्ह व्हायचं असतं किंवा दाखवायचं असतं आणि एक असतो ज्याला क्रिएटिव्हिटी दाखवायची असते किंवा मी क्रिएटिव्ह. हे तिन्ही सेक्टर्स त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात. तर ही जी स्पेसिफिक सीड आहे की या इमोशन मध्ये अख्ख्या जगातल्या लोकांमध्ये प्रवृत्ती आहे की त्यांना एकतर क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी किंवा त्यांना क्रिएटिव्ह व्हायचंय किंवा त्यांना मी कसं क्रिएटिव्हिटी दाखवायचं. या सगळ्या स्पेसिफिक टार्गेट मार्केटमध्ये एक हाय लेवलवर मेसेज ते पाठवू शकतात. बरोबर. तर असा त्यांचा एक कोर मेसेज असतो हे प्रत्येक ह्याचा. आणि नंतर तेच तुम्ही दुसऱ्या ब्रँड्सला बघितलं तर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे ते डिफरन्शिएट करतात. बट त्यांची जी डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी असते की जास्तीत जास्त कालावधीपर्यंत ऍपल या स्पेसिफिक मेसेजनी लक्षात राहील ह्याच्या मागे ते सर्वात जास्त खर्च करतात. का करतात? आता मुद्दा हा आहे की का करतात. कारण की एका पॉइंट नंतर जर का तुम्ही सर्वात जास्त लक्षात राहिले, एकच लोगो सतत दिसत राहिला आणि त्यासोबत मेसेज कन्सिस्टंट राहिला, माणसाची बुद्धी आणि माणसाची स्मृती सबकॉन्शियस कमी असते, त्याला लक्षात राहत नाही. एका पॉइंट नंतर त्याला कळायला लागलं की हो टाटा नमक देश का नमक, म्हणतो ठीक आहे आपल्यासाठीच करतायत, आपल्या भल्यासाठी करतायत. मग बाजूला सफोलानी मीठ विकलं तरी ते बघणार नाही, फुकट विकलं तरी बघणार नाही. ते म्हणतील टाटाच आहे, विश्वास ठेव त्याच्यावर. तर विश्वास आणि जास्तीत जास्त कालावधीपर्यंत त्यांना आपलं प्रॉडक्ट आवडत राहणे यासाठी ते करोडो रुपये अरबो रुपये ओततात. खरंच आहे, खरंच आहे. आणि हे सगळ्या बाबतीत, कंपनी असो, माणूस असो किंवा पर्सनॅलिटी, पब्लिक पर्सनॅलिटी, सगळे लोक हेच करतात. बरोबर. एक सोपा असा प्रश्न आहे आता की किती ब्रँड भारतात आले बिस्किटसाठी, पार्लेजीला आतापर्यंत तुम्ही नाही बीट करू शकत. म्हणजे मला तेवढं वाटतं की सेम पॅकेजिंग काही एवढं काय भारी नाही त्यांचं, त्याच कचकड्यामध्ये ते तसं सेम बिस्किटमध्ये पण बेसिक डिझाईन, एकदम बेसिकचं बेसिक, बट ते अजून सुद्धा टॉप सेलिंगलाच आहे. म्हणजे त्याच्या कॉम्पिटिशनला आतापर्यंत कोणी नाही. म्हणजे जेव्हा बिस्किट काय पदार्थ आहे माहिती नव्हता तेव्हापासून त्यांनी एंट्री केली आणि सेम ते मेंटेन ठेवतात आतापर्यंत. खरं. सो आता ह्याच्याकडे बघण्याचे बरेच दृष्टिकोन आहेत. सगळ्यात बेस्ट म्हणजे पूर्वीच्या काळापासून भारत देश हा थोडा स्ट्रगल करत होता पैशांच्या बाबतीत. प्रत्येकाकडे एवढे पैसे नव्हते इन्व्हेस्ट करायला. बरोबर. आणि पार्लेजी ह्याला कन्सिस्टंटली असं पोझिशन केलं गेलं की ह्या कटिंगच्या ह्याच्यामध्ये डिप करून खाता येतं आणि तुमचा मुवमेंट छान होऊन जातो. गोड आहे, शुगर आहे, कोणाला गोड आवडत नाही ऑब्विसली. तर कन्सिस्टंटली 10 रुपये किंवा 5 रुपये अगदी स्वस्तात तुम्हाला पार्लेजी मिळायचं आणि तुमचं मुवमेंट बनून द्यायचं. तुम्ही एकत्र भेटलो कट्ट्यावर, पार्लेजी खाल्ला आणि आपला मुवमेंट बनला. त्यामुळे ते लक्षात होतं. मी कोणत्यातरी मैत्रिणीसोबत डेटवर गेलो, त्या काळात पैसे नव्हते, आपल्या चहावर अपेक्षा मिळाली तरी तिला बरं वाटायचं. एक्झॅक्टली. कटिंग चहा घेतला की बस आणि पार्लेजी, ठीक आहे यार तू महत्वाचा, तुझ्या सोबत मुवमेंट होत. तर त्या काळात पार्लेजी चालत होतं. बट आता मी म्हणेन की ब्रँडच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हो पार्लेजी अजूनही प्रसिद्ध आहे. बट याच्यामध्ये असं असतं की एक मास मार्केट ब्रँड असतो, एक निश मार्केट ब्रँड असतो, एक प्रीमियम मार्केट ब्रँड असतो. तर आता या देशामध्ये भरपूर इंडस्ट्रियलायझेशन आणि लिबरलायझेशन झाले. म्हणजे परदेशी ब्रँड आपल्या देशात यायला लागलेत आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट व्हायला लागलेत. का? कारण की आजकालच्या आयटी सेक्टर किंवा कोणीही लिटरली कोणीही आजकाल धंदा जरी करत असेल तरी त्यांच्याकडे पर्चेसिंग पॉवर वाढली. तर तुम्ही ऍक्च्युली आताचे रिपोर्ट बघितले तर तुम्हाला कळेल की बरेच जे ऍक्च्युली आतापर्यंतच्या मार्केटमध्ये आधीपासून कन्सिस्टंटली जे राज्य करत होते, सनफिस्ट असो, क्रीम बिस्किट्स आणि पार्ले, ब्रिटानिया वगैरे, हे थोडे स्ट्रगल करतात. अच्छा. आता तुम्हाला मार्केटमध्ये मिल्क बिकीज आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे जे बिस्किट्स आहेत जे एक्सपेरिमेंटल आहेत, काही काही लोकांनी गावात बसून वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी बनवलेत, आउटसोर्स केलेत, त्यांचं पॅकेजिंग आमच्यासारख्या लोकांना बनवून घेतलंय, ब्रँड चांगला बनवून घेतलाय आणि आज ते डीमार्ट सारख्या दुकानात त्यांच्याच तोडीस-तोड धंदा करतात. त्यांच्या स्केलचा नसतील करत कारण ते अख्ख्या देशात आहेत, बट ते करोडोंमध्ये कमवतात. ह्याचा अर्थ काय की कितीही मोठा ब्रँड असला तरी त्यांनी वेळेनुसार बदलणं महत्वाचं, तर ते टिकत नाही तर त्याचा नोकिया होतो.
सोप्या शब्दात अर्थात. अगदी खरंय, अगदी खरंय. तर तुझा आवडता ब्रँड कोणता आहे आणि का? अवघड प्रश्न, कारण की आता दिवसात इतके ब्रँड्स बघितले जातात आणि त्यांच्यावर काम केलं जातं. किंवा जे मोजके एकापासून जास्त पण असतील, 2-3 ब्रँड असतील जे तुला आवडतात आणि ते का आवडतात बाबा? तर पहिली गोष्ट तर ऍपल हा म्हणजे आमच्या शास्त्रातला म्हणजे दैवत मानलं जातं, कारण की त्यांनी ज्या लेवलवर पेनिट्रेट केलंय ते तुम्ही म्हणजे अनइमॅजिनेबल आहे, ज्या लेवल पर्यंत ते टिकलेत अजून. कारण की बऱ्याच कंपन्या येतात आणि निघून जातात, बट आज स्टीव्ह जॉब नसून सुद्धा ती कंपनी टिकली आणि आज आपल्या देशातले एवढे लोक रांगा लावून उभे असतात घेण्यासाठी. रांगा. एक्झॅक्टली. तर त्याची स्ट्रॅटेजी आणि त्यांचं कम्युनिकेशन ह्याच्यामध्ये कुठेच अशी खोट दिसत नाही. अरे मुद्दाम करतात असं जाणवत नाही. अगदी सहजतेने सगळ्यांना ते प्रेम घडवून आणतात त्या कंपनीशी आणि ते खूप आवडतं मला. आणि अक्रॉस द ग्लोब एक ब्रँड मी बनवला आणि या देशात इकडे तिकडे विकला 4-5 स्टेट्स मध्ये, विच इज फाईन. अक्रॉस द ग्लोब ऍपलचा प्रॉडक्ट कन्सिस्टंटली लोकांना आवडतो आणि लोक तोच चूज करतात आणि लोक म्हणतात इट वर्क्स. पूर्ण पृथ्वी काबीज केली. पूर्ण पृथ्वी. आणि स्टीव्ह जॉब्स म्हटला होता, आय एम गोइंग टू ब्रिंग अ डेंट टू दिस वर्ल्ड. आय डोंट नो द एक्झॅक्ट वर्ड्स, बट डेंट टू दिस वर्ल्ड असं म्हणाला होता आणि लिटरली तेच केलं. म्हणजे तो असं म्हणजे मी ऐकलंय की जिथं कॉम्पिटिशन संपते तिथं ऍपल चालू होतो. म्हणजे तो कन्सिडरच करत नाही कॉम्पिटिशन मध्ये. दे आर फार फार अवे. आणि ते देता पण तसं आहेत, ते कन्सिस्टंट मध्ये देत आहेत. तर असे अजून काही ब्रँड्स आहेत की ते तुला स्टडी करायला पण आवडतात, ज्यांच्याकडनं तू शिकायला आवडतं? त्याच्याबद्दल. तर ऍक्च्युली हा थोडासा जागतिक पातळीवर थोडस सर्च करावं लागेल ऑडियन्सला, बट एसॉप नावाचा एक ब्रँड आहे. इसॉप दोन्ही ऑस्ट्रेलियन ब्रँड आहे तो. तर ते ह्याचे प्रोडक्ट्स विकतात, प्रीमियम स्किन केअर प्रोडक्ट, कॉस्मेटिक्स असं म्हणता येईल, बट प्रीमियम, खूप प्रीमियम. तर तिथे त्यांचा अभ्यास मी बऱ्यापैकी केला होता. तर त्यांचं असे ऍक्च्युली सगळ्यात सुंदर ब्रँड्स असे म्हटले जातात की ज्यांचं कम्युनिकेशन आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये असं फरक जाणवत नाही, त्यांना फार विकावं लागत नाही, ते सहजतेने लोकांना त्याची आवड होऊन जाते. तर त्या बाबतीत एसॉप ब्रँड खूप भारी आहे. आणि एक स्पेसिफिक थिंकर होता एसॉप नावाचा, त्याची जे थॉट प्रोसेस होते, त्याचे जे विचार होते ते त्याच्यात विणले गेलेत आणि त्याने पूर्ण ब्रँड स्टोरी त्याच्या आसपास क्रिएट केली. तर जेवढे तुम्ही श्रीमंत, जेवढे लक्झुरियस ब्रँड्स कडे जातात ना, तर तिथे प्रॉडक्ट पेक्षा जास्त त्याची स्टोरी मॅटर करते, की काय विचार केले गेले. आणि त्याच्यानंतर त्याचं पॅकेजिंग कोणत्या, आता पॅकेजिंग वरती ऍपल वगैरे त्याच्यावर फक्त एक प्रॉडक्ट असतो, फक्त एक लोगो असतो आणि एक स्पेसिफिक टेक्स्चर वापरलं जातं. तर या सगळ्या याच्यामध्ये तुमची स्टोरी कन्सिस्टंटली कशी हे करायची. आता लॅम्बोर्गिनी सारखा ब्रँड आहे, ऍड दिसते का रस्त्यावर? नाही. का नाही दिसत? कारण की जे परचेस करतात त्यांना टाइमच नसतो ऍड पाहायला किंवा टीव्हीवर टाइमपास करण्यासाठी. असतो, हो ना, वेळ असतो. अच्छा. तो अशा ठिकाणी लावली जाते जिथे ते थांबतात. अच्छा. आपल्या रस्त्यावर जे लॅम्बोर्गिनी घेणारे आहेत ते त्यांचे खरे ऑडियन्स नाही आहेत. ते वेगवेगळ्या ठिकाणी पर्सनल एक प्रायव्हेट जेट घेत आहेत वगैरे वगैरे, तर तिथे ती लावलेली असते किंवा तिथे त्यांची ऍड असते किंवा मोठमोठे शोकेस असतात दुबई वगैरे, ऍड्स तिथे असतील त्यांचे. बरोबर. ह्याचा अर्थ म्हणायचं काय मुद्दा, की कोणती ऍड, कोणता ब्रँड आहे तो कुठे प्लेस केलेला आहे, राईट ऑडियन्स समोर, राईट ठिकाणी. एकदा तुम्ही जाऊन नाक्यावर बसायला लागले, विडा फुकायला लागले, 4 लोक गावात काय बोलतील? वाया गेला. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही भजनाला जायला लागले, चेतन पाटील सुसंस्कारी. तुमच्या प्रेझेंट कुठे, कोणत्या एरियात, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठे बसता, बरोबर, यांनी खूप फरक पडतो. बरोबर. आता एखाद्या ब्रँड मागे तुम्ही म्हटलं की स्टोरी असते, तर ती थोडीशी अजून सोप्या शब्दात जर सांगता आली तर? हो, तर आता असं आहे की प्रत्येक ब्रँडला असे काही एक 7-8 प्रकारचे इमोशन आहेत. अच्छा. त्याला आर्केटाइप म्हणतात. तर 7-8 प्रकारचे जे इमोशन्स आहेत ते अख्ख्या जगात कॉमनच आहेत. जसं की जेस्टर म्हणजे कॉमेडी, सगळ्यांनाच आनंद, सगळ्यांना फनी गोष्ट आवडून जाते. हिरोइक नेचर, तर सगळ्यांनाच आवडतं. पुष्पा हिरो, क्या बात आहे. कोणाला विराट कोहली, क्या बात, ऍग्रेशन. हा, असे डिस्गस्ट
असे एक एक हा आर्किटाईप नाहीये, बट म्हणता येईल की एक इमोशन आहे. अख्ख्या जगातच किळस येणं हे कॉमन आहे, तसंच आहे. तर हे ब्रँड काय करतात, त्याच्यातले एखाद दोन आर्किटाईप घेतात आणि त्याच्या अराउंड पर्सनॅलिटी बनवतात. तर आता समजा मी ठरवलं की मला एक स्पोर्ट्सचा ब्रँड बनवायचा. आता स्पोर्ट्सचा ब्रँड बनवायचं म्हटलं की मी कोणत्या टाईपच्या लोकांशी बोलणार? हाय टेस्टोस्टेरोन कोणी असो, म्हणजे असं हाय टेस्टोस्टेरोन नाही, मुली असतील तरी सुद्धा, पण त्यांच्यात धमक लात मारेल तिथे पाणी काढेल, काहीतरी करूनच दाखवायचं त्यांना. बरोबर. ह्याचा अर्थ मग मला तिथे कोणता स्टोरी लावता येईल? हिरोईक स्टोरी. बरोबर. विनर स्टोरी, विनर्स अंडरडॉग्स कोण, जे एकतर विजेते नाही तर भावी विजेते. एक्झॅक्टली. बरोबर की नाही? आणि मग आता मला असा ब्रँड बनवायचं, तर मग त्यानुसार माझ्या स्टोरी बनवायचं असतील, त्याचा अर्थ मग मी सगळ्या त्याच प्लेयरशी टायअप करणार, जे एकतर विजेते बनणार आहेत, नाही तर विजेते बनलेत. करेक्ट आहे. बरोबर की नाही? बरोबर. मग माझ्या सगळ्या स्टोरीज त्याच्याच आसपास होणार, की आता समजा मी माझ्या ब्रँड शूजचा आहे आणि मला आता टाईप करायची, माझं हिरोईक नेचरच्या आसपास स्टोरी बनवायची, आणि माझा असा ब्रँड आहे की तो खूपच महागात विकला जातो आणि खूपच सहजतेने नाहीच मिळू शकत. तर मग मी जागतिक पातळीवर असेल तर मी रोनाल्डो किंवा मेस्सीला फोन लावणार. देशाच्या पातळीवर असेल किंवा आपले पाकिस्तान आणि साऊथ ईस्टर्न कंट्री असेल तर मी विराट कोहलीला फोन लावणार. का? ते राजे आहेत, ते वरती पोचले. बरोबर. आणि हे जर का मला अंडरडॉग्स दाखवायचे असतील थोडं, की जे आता पोहोचू शकतात, मग मी शुभमन गिल सारख्या माणसाला फोन केला, मग मी त्याला कारण मला माहिती आहे पुढे जाणार. ब्लड मध्ये समजा माझं प्रॉडक्ट असेल त्याचा असा ब्रँड आहे की हा रिबेलियस आहे. नायकीने खूप वर्षांपूर्वी मायकल जॉर्डन, बरोबर ना, याला हे केलं होतं, टाईप केली होती. तर त्यांना असं रिबेलियस ऍटिट्यूड दाखवायचा होता की आम्ही काय, म्हणजे आता मायकल जॉर्डन हा ब्लॅक होता आणि बऱ्याच गोष्टींचा म्हणजे नियम तोडून सगळ्यांना पुढे जाऊन तो जिंकणार, अशा प्रकारची स्टोरी होती. आणि नायकीची ब्रँड स्टोरी त्याला मॅच होत होते. मग त्यांनी काय केलं, असा शूज बनवला जो रंग ऍक्सेप्टच होत नाही त्या ग्राउंड मध्ये, फाईन लागेल. त्यांनी सांगितलं हाच शूज वापरला जाणार, फाईन आम्ही ग्रेट. त्याचा अर्थ काय झाला? इमोशन सेट झालं नाही की त्यासोबत. रेडबुल सगळ्यांना माहिती आहे, रेडबुल ऍप हा रेडबुलचा जो ब्रँड आहे हा कन्सिस्टंटली शौर्य आणि थ्रिल ह्याच्या आसपास, यू गेट विंग्स असं त्यांचं टॅगलाईन आहे. रेडबुल गिव्हज यू विंग्स, आय एम व्हेरी सॉरी, रेडबुल गिव्हज यू विंग्स. याचा अर्थ की तुम्ही पहिल्यावर तुमच्यात अशी अफाट ऊर्जा येईल की तुम्ही काहीतरी करूनच जा. मग याचा अर्थ ते नेहमी कन्सिस्टंटली जे कोणते तरी जे डर्ट बाईक्स असतात त्यांना स्पॉन्सर करणार, किंवा कोणीतरी भुवन बाम का कोणासोबत तरी त्यांनी ऍड केली होती जेव्हा त्यांनी कितीतरी 1000 फुटावरून जम्प मारले. ते कन्सिस्टंट अशाच लोकांना करतात. F1 रेसिंग, स्पीड. रेडबुल प्यायल्यावर तुम्हाला मेडिटेशनला बसं वाटतं का? नाही. रेडबुलची स्टोरीच अशी आहे की रेडबुल विंग्स. मग ते त्याच प्रकारच्या पर्सनॅलिटीला कनेक्ट करणार, त्याच प्रकारचे स्टोरी सेम असं आहे. एक्झॅक्टली. तर आता आपण ब्रँड जेव्हा बघतो तेव्हा त्यासोबत येतो लोगोचे काही टाइप्स असतील, काही ऐकायला येतात, काही आपल्या नजरेसमोर येतात, किंवा कोणाची फक्त बॅगच असते की बॅग जरी दिसली तरी, तर तो इम्पॅक्ट कसा पडतो लोकांवर? हो, तर लोगो ऍक्च्युली ह्याचा खूप मोठा इतिहास आहे. लोगोचा अच्छा, खूप मोठा इतिहास आहे की पार अगदी पूर्वीच्या काळात मेन आपलं जे कमवण्याचं स्वरूप होतं ते म्हणजे आपले जे गुरढोर. पण आता तुमचे 20 गायी आहेत, माझे 20 गायी आहेत, आपण जातोय बाहेर त्यांना खायला आणि फिरवून न्यायला आणि असं, मग तर कळलं पाहिजे ना हे माझे आणि तुमचे. मग पूर्वी तो एक शिक्का मारायचे, आत्ताही मारत असेल की माहित नाही, आता मी बघितलंय तो येलो टॅग लावतात नंबर वाईज. प्रगत शेतकऱ्यांकडे मी बघितलं असं. पण पूर्वी तो शिक्का होता, गरम ह्याचा त्याचा शिक्का, बिचाराला चटके बसायचे पण तो एक लागायचा टॅग.
मग हा जोशांचा. आधी तर बाया गोंधून घ्यायचं ना, इसकी औरत, अरे हे मेरी वाली भाई, घुंगट असायचे ना, समजायला पाहिजे ना कोणती बायको कोणाची इथं, की श्याम की औरत असं राहायचं ना आधी, की बाबा, कारण की तोंड पाहणार नाही गर्दी, तो हात पायला हे आपला लेबल आहे बाबा. तेच. तर त्या काळात इथून असं म्हणता येईल की सुरुवात झाली की आपलं प्रॉडक्ट म्हणजे आता प्रॉडक्ट नाही म्हणत त्याच्या गायला, पण जे मी विकतोय जगात ओळख होईल, ओळख होईल, आयडेंटिफिकेशन. आणि त्याचं दुसरं स्वरूप म्हणजे धर्मात. त्या काळात ख्रिश्चन धर्मांमध्ये वेगवेगळे पंथ होते, पण त्यांचा एक क्रॉस होता. मग त्यांचं चर्च होतं, चर्च मध्ये एक स्पेसिफिक बेल वाजायची, अख्ख्या गावात कळायचं आता मासचा टाइम आहे. आपला धर्म बघू, आपलं ओळख बघू. सिखांचा सिम्बॉल आहे, आपलं ओंकाराचं हे आहे लॉकेट, हनुमानाची गदा आहे. हे लोगोच आहेत, हे लोगोच होते, हे पूर्वापार आलेले लोगोच होते आणि ब्रँड होते. आता ब्रँड म्हटलं की लोकांना वाटतं विकणे, असं नाही. ब्रँड म्हणजे ओळख, ब्रँड म्हणजे ओळख, ब्रँड म्हणजे विकणे नाही. आता आपल्याला बाण दिसला की राम आठवतात, चक्र दिसलं की कृष्ण आठवतात. हो, मग आता या पिढीमध्ये किंवा या स्पेसिफिक कालावधीमध्ये कोणतीही वस्तू घ्यायची म्हटली की त्याचे मिनिमम 1,500 ऑप्शन आहेत अमेझॉनवर. आता त्यामध्ये तुम्हाला तुमचं लक्षात राहणं आणि स्पेसिफिक प्रकारच्या लोकांना तुम्ही योग्य वाटणं, यासाठी लोगो वापरला जातो. आणि लोगो हे एकटं ब्रँड कम्प्लीट होण्याची निशाणी नाही, ही फक्त ओळख आहे. माझं नाव सिद्धांत जोशी, मी कुठेतरी कोपऱ्यावर लिहिलं सिद्धांत जोशी, तर कोणाला कळेल का? पण मी इथे येऊन बोललो, मी माझे विचार मांडले आणि मी एक स्वरूपाचं मेसेज कन्सिस्टंटली लोकांसमोर मांडले, तर लोकांना कळेल हा सिद्धांत जोशी, अच्छा तो ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट. याचा अर्थ लोगो सोबत त्याचे ब्रँड आणि त्याची कन्सिस्टंट स्टोरी, एक नरेटिव्ह हा फिरला तर त्या ब्रँडची किंमत त्या स्पेसिफिक ऑडियन्सला कळते. बरोबर. आणि मेसेज तो लक्षात राहतो. म्हणून लोगो जास्तीत जास्त कालावधीपर्यंत एखाद्या कंपनीला त्यांची ओळख लक्षात राहावी म्हणून एक निशाणी म्हणून हा लोगो असतो. काही गोष्टींना लोगोही लागत नाही. फॉर एक्झाम्पल, मुजी नावाचा जॅपनीज ब्रँड आहे, मुजी लोगोच नाही लावत कपड्यांवर, सॉक्सवर, कोणत्याही प्रॉडक्टवर लोगोच नाही. मग नाव पण नाही. त्यांचं ब्रँडची स्टोरीज त्यांनी अशी कन्सिस्टंटली कम्युनिकेट केलेली आहे एवढ्या स्ट्रॉंगली की त्यांचं जे डिझाईन्स बनतात पूर्ण याच्यामध्ये, की ते जे लोकांना घ्यायचेत ना त्यांना ही शोबाजीच करायची नाही. त्यांना असे प्रोडक्ट हवेत जे अतिशय कम्फर्टेबल आहे, अतिशय सॉफ्ट वाटतं घालताना, आणि बस. बाकी त्यांना कम्युनिकेटच करायचं नसतं, इमोशन्स असेल. आणि त्या लोकांना वाटतं की हा मुजीच माझा ब्रँड आहे, आणि त्यांना दाखवायचंच नाही जगाला की मी मुजी वापरतो. टार्गेटेड ऑडियन्स आहे त्यांचा थोडा ऑडियन्स आहे, ते महागात विकतात, बरोबर, बट लोगोच वापरत नाही. ह्याचा अर्थ कळाला ना तुम्हाला, की फक्त लोगो ही अंत नाही ब्रँडिंगचा, पण लोगो ही खूप महत्वाची गोष्ट. बरोबर. आता लोगोसाठी नेटफ्लिक्स सारख्या कंपन्या असतील, लोगो मध्ये ऑडिओ पण प्रकार येतात, जसं आपलं बोलणं झालं, तर त्याबद्दल थोडं सांगा. आणि आता इंटरनॅशनल वरून डायरेक्ट गावातल्या ब्रँड बद्दल पण आपल्याला ते कसं रिलेट करता येईल, हो त्याबद्दल आपल्याला. खरं. सो आता ऑडिओ लोगो ही खूप, म्हणजे माझं तर हे प्रेडिक्शन आहे की पुढच्या दशकात ऑडिओ लोगो ही खूप मोठी गोष्ट होणार आहे, आणि बरेच ब्रँड्स खूप इन्व्हेस्ट करणार आहेत. आता सुद्धा नेटफ्लिक्स, मास्टरकार्ड, असं मोठमोठ्या ब्रँड्सने याच्यावर भरपूर पैसे इन्व्हेस्ट केलेत. तर नेटफ्लिक्स असे की त्यांनी टुडुम हा आवाज घातलेला आहे. अच्छा, ते म्युझिक म्हणजे ऑडिओ लोगो. हा, सो टुडुम असं केलं की तो लोकांना लक्षात राहतो, आणि आता लोक आहेत की लिटरली टुडुम म्हटलं की त्यांना नेटफ्लिक्स कळून जातं. तर ऑडिओ लोगो याचं शास्त्र असं आहे की म्युझिक आणि नुसता व्हिज्युअल लोगो हे जर का कम्पेअर केलं गेलं तर सर्वात जास्ती लक्षात राहणारा हा ऑडिओ लोगो होतो. त्याचं रिकॉल व्हॅल्यू आहे, ब्रँड रिकॉल म्हणतात. लक्षात किती पटकन लक्षात राहतं आणि किती कालावधीपर्यंत लक्षात राहतं. ह्याचं जर का कम्पॅरिझन केलं गेलं तर ऑडिओ लोगो इज वे बेटर दॅन व्हिज्युअल लोगो. आणि ज्या कंपन्यांना अख्ख्या जागतिक पातळीवर किंवा जास्तीत जास्त कालावधीमध्ये त्यांना लक्षात ठेवायचं आहे ते ऑडिओ लोगो मध्ये इन्व्हेस्ट करतातच. अच्छा, आता ऑडिओ लोगो आणि जिंगल हा एकच प्रकार आहे का? नाही. ओके. जसं व्हिज्युअल लोगो मध्ये एक लोगो बनतो, त्या कलर आणि त्या स्टाईल नुसार त्याची पुढची सगळी लँग्वेज वापरली जाते पॅकेजिंग मध्ये.
बरोबर. अच्छा. हेच ऑडिओ लोगो मध्ये होतं. हम्म. ऑडिओ लोगो मध्ये त्याचा टुडूम बनला की आपल्याला वाटतं हो एक्साइटमेंट आहे, काहीतरी भारी होणार आहे आता. म्हणजे एक्साइटमेंट आहे. आता त्या एक्साइटमेंटची जी एक लँग्वेज बनते, कोणते म्युझिक वापरलं गेलंय, कोणते इन्स्ट्रुमेंट्स वापरले गेलेत, कोणती टोनॅलिटी वापरली गेली, ह्याच्यावरती त्याचं एक ओळख बनते. आणि मग त्या ओळखीच्या वरती त्याचा साऊंडस्केप बनतो. साऊंडस्केप म्हणजे त्याची एक लँग्वेज असते. त्या स्पेसिफिक प्रकारचेच इन्स्ट्रुमेंट वापरू शकतात. तुम्ही पिपाणी नाही वाजवू शकत त्याच्यामध्ये, आउट ऑफ कॅटेगरी जातो. हा एक्झॅक्टली बरोबर ना. तुम्ही पिपाणी नाही वाजवू शकत तिथे. मग त्या स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट टार्गेट करून पुढचं त्याचं एक साऊंडस्केप बनवलं जातो आणि त्या लँग्वेज वरती पुढे त्याचे जिंगल बनतात. अच्छा, म्हणजे तेवढीच कॅटेगरीमध्ये बसणारे इन्स्ट्रुमेंट वापरूनच सगळ्या काही इन्स्ट्रुमेंट आणि म्युझिकल कंपोजिशन जे त्याला सूट होईल, त्याच्यानंतर त्याचं जिंगल बनलं जातं. अच्छा, म्हणून ते ऐकल्यासारखं वाटतं कुठेतरी आपल्याला. अरे हे तेच आहे बाबा, असं डायरेक्टली आउटबीट साऊंड नाही करत. तर येस, मॅकडोनाल्ड. पण जसं पाहिलं आता की इंटरनॅशनल ब्रँडसाठी ब्रँडिंग असेल, लोगो असेल, किंवा मग त्यांचा ऑडिओ लोगो कसा काम करतो. पण आता बरेचशी लोक आपल्याकडे जे आहेत ती एक लोकल ब्रँड असतो त्यांचा, किंवा गावाकडे एखादी टपरी किंवा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांनी हे किती सिरियसली घेतलं पाहिजे किंवा त्यांच्याकडे लक्ष कसं दिलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एकंदरीत ब्रँडिंग का फक्त ऑडिओ ब्रँडिंग कशाबद्दल बोलता? हा, म्हणजे त्यांच्या व्यवसायासाठी लोकल लेवलला काय बेटर पडेल. ओके. सो आता पहिली गोष्ट तर आहे की प्रत्येक कंपनीचा धंदा हा दोन्ही सिसो सारखे किंवा काय तराजू म्हणतो ना आपण, तराजू. दोन्ही, एक तर तुमचं प्रॉडक्ट किती चांगलं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला कसं विकताय. बरोबर की नाही. आता ब्रँडिंग म्हणजे किती चांगल्या प्रकारे विकणे यापेक्षा किती चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात राहताय हे महत्वाचं. ठीक आहे. आता कोणीतरी लहान व्यापारी आहे, कोणीतरी गावात त्याचा धंदा आहे, किंवा समजा कोणीतरी काकू जे घरात लोणचं बनवतात, साधं लोणचं बनवतात, बरोबर, पण त्यांच्या बायकांचा एकत्रित बिझनेस आहे, पण त्यांना जास्तीत जास्त शहरांमध्ये तो पाठवायचा. बरोबर. त्यांनी कसा पाठवायचा, कुठून पाठवायचा, कोणते माध्यम वापरायचे ते त्यांचा धंद्याचा डिसिजन. बट त्यांना जर का ब्रँड बनवायचा असेल तर त्यांनी त्यांची स्टोरी कशी बनवायला पाहिजे याच्यावर मी सांगू शकतो. तर आता समजा बायका स्वतःहून बनवतात, तर पहिली गोष्ट आजकालच्या ऑडियन्सला रॉ आणि ऑथेंटिक स्टोरी सर्वात जास्त आवडतात. तर खरं सत्य हे आजकालच्या ऑडियन्सला खूप आवडतं, कारण की त्यांना वर्षानुवर्ष लुबाडलंय, वेड्यात काढलंय या ब्रँड्सनी, सगळ्यांना माहितीये. तर त्यांना आवडतं कोणीतरी खरंच स्मॉल बिझनेस ओनर आहे, तो खरंच काहीतरी करतोय, स्ट्रगल करतोय, वॉट एव्हर, आम्ही घरीच बनवतो. तर मग तुम्ही काय करा, तुम्ही चांगलं बनवा, तुम्ही तुमचं प्रॉडक्ट उत्तम बनवा, बट तुम्ही तुमची स्टोरी, तुमची बिहाइंड द सीन्स सोशल मीडियावर विका. आता असेही लोक भरपूर आहेत जे सोशल मीडियावर रील बनवतात. तर तुम्ही जी स्टोरी बनवताय, जी सोशल मीडियावर रील्स टाकताय, ते बनवण्याचं स्टोरी टेलिंग खूप महत्वाचं. बरोबर. कोणती तरी एक वाक्य बनवा की जे तुम्ही तुमच्या रीलच्या सुरुवातीला म्हणाल किंवा एंडला म्हणाल, आणि म्हणाल की पुढच्या वेळेस आपण नवीन काहीतरी बघूया. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस आहेत तुमचं लोणचं बनवण्याचे, याच्याबद्दल सांगू शकता का? तुम्ही हेही सांगू शकता का की हे आंबे कुठून आले, हे कोणत्या मामांनी आणले, आणि ह्याच्यावर आम्ही किती वेळ वाया नाही घालवला, पण किती वेळ आम्ही याच्यावर इन्व्हेस्ट केलाय, आणि कोणकोणत्या बायका या गावात आल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल घडला. ह्याचा अर्थ हा ब्रँड एका गावामध्ये किती मोठा इम्पॅक्ट घडवून येतोय, किती बायकांच्या मुलांना आता शाळेत जाण्यासाठी पैसे मिळतात. ह्या सगळ्या स्टोरीज, ज्याला म्हणतात अल्ट्रुइझम, जगाचं भलं कसं होऊ शकतं, पर्पज ड्रिव्हन ब्रँडिंग, म्हणजे कोणत्या तरी एका मोठ्या हेतूने विकला जाणारा प्रॉडक्ट, मग तो काही असो, उशी असो, उशीचा आब्रा असो, नाही तर लोणचं असो, लोकांना आवडतं, लोक ते निवडतात. दोघांचं भलं, तुम्हालाही ऑथेंटिक पदार्थ खाता येतील आणि तुम्ही परचेस केल्यामुळे आमचंही भलं होईल, समाजाचं भलं होईल, आपल्या देशाला रोजगार वगैरे मिळेल लोकांना. आता मी तुम्हाला कोणत्या लोगो बद्दल बोललो का? नाही. इट्स ऑल अबाउट द स्टोरीज. पण तुम्हाला आता लोगो नाहीये, पण तुम्हाला चेतन पाटीलच लोणचं विकत घ्यायचं, मग तुम्हाला काहीतरी कन्सिस्टंटली एक शब्द, एक वाक्य तुम्हाला बोलता आलं पाहिजे त्या रील मध्ये किंवा कन्सिस्टंट. मग तुम्ही ते वाक्य कन्सिस्टंट ठेवा,
लिज्जत पापड, हा, लोणचं प्रवीणचं. बस स्टँडवर ऐकू येतं तुम्हाला, कळालं ना? प्रवीणच लोणचं, रामबंधू पापड मसाला, रामबंधू पापड मसाला. कळालं? हे आधी सुद्धा ह्या असाच प्रकार होता ना, छोट्या घरात सुरू झालेला बिझनेस होता ना, आज तो एवढं वर पोहोचलाय. बरोबर आहे. स्टोरी आणि कन्सिस्टंट मेसेज याच्यावर फरक पडतो. आणि टॅगलाईन पण किती मॅटर करते. क्या चल रहा है, फॉक्स चल रहा है. हो, कोणी सहज म्हणतं, जोक्स मध्ये यायला लागले, आणि तो ब्रँड माउथ पब्लिसिटीने प्रमोट व्हायला सुरुवात झाली ऑटोमॅटिकली. आधी कोणता एक साबण होता, तू स्वप्न परी तू जाने जहा, संतूर नाही संतूर नव्हता, तुम सबसे हसी तुम सबसे सौंदर्य साबण, सौंदर्य साबण, निर्माचा ब्रँड होता. आता एखादी सुंदर मुलगी पाहिली जी लग्न झालेली, तर संतूर मॉम आपण लगेच रिलेट करायला सुरुवात करतो. अरे संतूर मॉम आहे बरं का, म्हणजे बाळ असून सुद्धा शी इज ब्युटिफुल काइंड ऑफ द थिंग्स. ओके. किंवा विको आयुर्वेदिक फॉर्म मध्ये, म्हणजे जे आपण ऐकतो ते आपल्याला लक्षात राहतं. आता आपण प्रोडक्ट ऍज अ ब्रँड म्हणून चर्चा केली, तर काही लोक असतात जी इट सेल्फ ब्रँड असतात. सेलिब्रिटी असतील, स्पोर्टवाले असतील काही लोक, किंवा आता पॉलिटिशियन पण ब्रँड व्हायला लागलेत. अगदी बरोबर. तर ते ब्रँड ऍज अ पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी काय कसं, म्हणजे कशी डेव्हलप करावी? अगदी बरोबर. तर जेव्हा तुम्ही एक पर्सनल ब्रँड बनवता, तर तो आतून बाहेर आला पाहिजे. याचा अर्थ काय, की प्रत्येक माणूस जो ठरवतो की त्याला स्वतःचा पर्सनल ब्रँड बनवायचा आहे, तर पहिले त्याने स्वतःला अनालाइज करावं, स्वतःचे गुण लिहून काढावे, स्वतःचा स्वभाव बाकीच्या मित्रांना जाऊन विचारावं की अरे तुम्हाला काय वाटतं माझ्याबद्दल, मी कसा आहे, मी खोडकर आहे का, मी शांत आहे का, की मी फार अभ्यासू आहे का, मी फारच निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तरी चालेल, काही वाईट नाही. तर अशी एक गोष्ट शोधून काढा, एक नाही 5 गोष्टी शोधून काढा ज्या अतिशय प्रॉमिनंट आहेत, आणि त्या शब्द म्हटले तर तुमच्या फ्रेंड सर्कल म्हणतील की हा चेतन पाटील असंच आहे. हे जर का तुम्हाला कळालं, आणि मग नंतर तुम्ही समजा मोस्टली पर्सनल ब्रँडिंगचे विषय हे प्रसिद्ध लोक निवडतात, किंवा ज्यांना प्रसिद्धीच्या जवळ जायचं ते निवडतात. कारण की बरेच लोक आहेत जे सेमच काम करत असतात, आणि तिथे लोगो दाखवू शकत नाही. माणूस फिरताना लोगो घेऊन फिरू शकतो का? नाही घेऊन फिरू शकत. तो लावू शकतो, पण एका पॉइंट नंतर जेव्हा त्याची प्रसिद्धी एका याला पोहोचते, सो त्यावेळेस त्या माणसाचा स्वभाव, त्या माणसाने पाठवलेले मेसेजेस यावर त्याची ओळख ठरते. बरोबर. सो पर्सनल ब्रँड जर का बनवायचा असेल, तर पहिले त्याचे वेगवेगळे स्ट्रॅटेजीज असतात. आता मी एक उदाहरण देऊ का तुम्हाला? सो उदाहरण द्यायचं म्हटलं तर MS धोनी. MS धोनी हा त्याच्या एवढं टॅलेंट आहे, एवढा तो भारी माणूस आहे वगैरे, एवढा भारी क्रिकेटर आहे, पण तो मार्केट नाही म्हणता येणार, त्याच्या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी त्याला बराच वेळ लागला गेला, त्याला बराच पेशन्स सहन करावा लागला. कारण असं म्हटलं जातं कंटिन्युअसली याच्यामध्ये की युनिव्हर्स वॉज ट्राइंग टू टीच हिम पेशन्स. कूल कॅप्टन बनण्याची तयारी त्याच्या आधीपासून चालू होती, आणि नंतर मग जेव्हा तो उतरला, खेळायला लागला, ऑब्विसली तो चांगलाच खेळत होता, बट तो कोणत्या पोझिशनला येऊन खेळत होता. मॅच संपवण्याच्या पॉइंटला यायचा आणि 6 मारून द्यायचा. मॅच संपवण्याच्या पॉइंटला अख्खी मॅच जिंकण्याची जबाबदारी कोणावर असते? MS धोनीवर असते. आता MS धोनीच मॅच जिंकून देतो का, हा कॉन्ट्रावर्सीचा विषय, पण तो कूल कॅप्टन म्हणून पोझिशन झाला की तो डिटॅच्ड आहे. त्याने कन्सिस्टंटली सगळीकडे सांगितलं की यश अपयश माझ्या हातात नाही, पुढे येणारा बॉल हा माझ्या, त्याला मी कसं मारणार हे माझ्या हातात आहे. याचा अर्थ काय झालं, MS धोनी सगळीकडे जातो तेव्हा त्याचा चेहरा असा शांत असतो, एक्सप्रेशन नसतं, आणि जो त्यावेळेस सुद्धा तो बॅटिंग करतो त्या चेहऱ्यावर अजिबात एक्सप्रेशन नसतं. याचा अर्थ त्याचा पर्सनल ब्रँड डिटॅचमेंट याच्या आसपास फिरायला लागला की माझ्या हातात फक्त पुढचा बॉल आणि तो मी खेळणार, पास. आता आपण दुसरा त्याचा रायवल घेऊ, तो म्हणजे गौतम गंभीर. गौतम गंभीर हा वर्ल्ड कप खेळला, आणि गौतम गंभीरने 97 रन केले. जिंकण्याच्या याच्यामध्ये खूप मोठा हात होता, त्याचाच हात होता, ऑब्विसली खूप मोठा हात होता, पण त्याला क्रेडिट तेवढं मिळालं का? आता तो टीम इंडियाचा कॅप्टन हे झाला, कोच झाला, बऱ्याच ठिकाणी हे झालं, बट MS धोनी थाला फॉर अ रिझन वगैरे म्हणतात, तेवढं गौतम गंभीरला मिळालं नाही. बट गौतम गंभीरने त्याचा ब्रँड कसा बनवला? कन्सिस्टंटली रिबेलियस ऍटिट्यूड दाखवलं. त्याने कन्सिस्टंटली म्हटलं की आपला देश हा टीम ड्रिव्हन नाहीये,
पर्सन ड्रिव्हन आहे, एकाला हिरो बनवतो, हे चुकीचं आहे. बरोबर. याचा अर्थ काय, लोक काय म्हणतील, अच्छा म्हणजे गौतम गंभीरने आणि उदाहरण आहे, गौतम गंभीरने 97 रन केले होते. बरोबर. याचा अर्थ लोक म्हणणार, अरे गौतम गंभीरला क्रेडिट दिलं पाहिजे. बरोबर. आता ह्याच्यानंतर मुद्दा म्हणायचा की कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये तो तिरपच उत्तर देतो. आता तो खऱ्या आयुष्यात असा आहे का, नसेल, बट त्याची ती स्ट्रॅटेजी आहे लक्षात राहण्यासाठी, की मला माझ्यासोबत काय झालं होतं आणि मला काय बोलायचं, तो तिरपच उत्तर देतो. कोणतं गाणं आवडतं, ओ माही, आला माही उत्तर. असं आहे त्याला. म्हणजे काय याचा अर्थ, कधी कधी तुमची ताकद तेव्हा वाढते किंवा तुमची ओळख तेव्हा सर्वात जास्त लक्षात येते जेव्हा तुमचा दुश्मन कोणी कळतं. राम हा राम झाला, राम हा म्हणजे त्याचा ताकद अख्ख्या जगाला कळाली जेव्हा त्याने रावणाचा वध केला. त्याने बलीचाही वध केला होता, पण तेव्हा त्याचं एवढं मोठं झालं का, त्याच्या बलाची ताकद अख्ख्या जगात कळली नाही. म्हणजे रावणाला मारलं. रावण हा असा होता ज्याने अख्ख्या सगळ्या देवांवर हे केलं होतं. शनी त्याच्या पायाखाली होता. आजकाल 7.5 बघितलेल्या लोकांची थैथयाट होतं. शनी त्याच्या पायाखाली होता आणि अशा माणसाला जाऊन मारलं कारण की तुला धर्म व्यवस्थापन करायचं होतं. मुद्दा काय, समराईज करायचं म्हटलं तर तुमचं कधी कधी पर्सनल ब्रँड बनवण्यासाठी तुम्हाला जर का म्हणायचं की आम्ही जगातला सर्वात उत्तम प्रॉडक्ट देतो, तर जे लोक मीडियोकर प्रॉडक्ट देतात आणि काहीतरी स्वस्तात विकतात त्यांच्याबद्दल इनडिरेक्टली वाईट बोललं की तुमचा पर्सनल ब्रँड. असे वेगवेगळे प्रकार असतात, पण मेन आहे की आतून सुरू करा, तुमची पर्सनॅलिटी बघा, तुमचं काम. जसं आता विराट कोहली असेल किंवा सिनेस्टार असतात, ते पण त्यांचं काम घेऊनच चालतात. आता सिनेमावर बोलायचं म्हटलं तर बरेच ऍक्टर आहेत. आता टॉप बॉलिवूडचं म्हणायला गेलं तर आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, हे 3 जण आहेत, ते राज्य करतात असं म्हणू शकतो आपण. बॉलिवूड मध्ये राज्य होतं त्यांचं. सो आता तिघही जर का राज्य करतात तर तिघांनी डिस्टिंक्शन क्रिएट करायला पाहिजे, ओळखी नाही. एका पॉइंट नंतर आता सगळ्यांच्या ऍक्टिंग साठी बघायला जातो का आपण पिक्चर, आपण त्यांच्या ऑरासाठी जातो. अरे बाप, सुपरस्टार. कारण की तिथे ते कशा प्रकारे वाक्य बोलतात त्याच्यापेक्षा अरे शाहरुख खान वाक्य बोलतोय त्यासाठी जातात. कारण की ते आता त्याच्या लेवलवर पोहोचले सुपरस्टार. तरी सुद्धा तुम्हाला सेपरेट व्हायचंय, डिस्टिंक्टिव्हली तुम्हाला लक्षात राहायचंय. तर ह्याच्यासाठी काय करतात ते, शाहरुख खानने त्याचा पर्सोना बनवलाय की ही इज द किंग. तो मॉडेस्ट नाही राहत. राजा कसा असतो, सूर्यवंशी राजा, याचा अर्थ तो त्यासाठी स्टँड घेतो वेळ येईल तेव्हा. त्याने वानखेड्याला जाऊन शिवी दिली, राजा येतो, तो बोलला तू नाही बोलवणार, जा, नाही तर नाही, राजा येतो. मग तो त्याचे ऍक्शन घेतो, तो तसेच घेतो. कळालं. आमिर खान, सलमान खान घेऊया आधी. सलमान खान ऑन द अदर हँड हा असा आहे, हा खूप त्याची पर्सनॅलिटी लार्जर दॅन लाईफ दाखवली गेलेली आहे. तो थम्सअप का कोणती तरी पेप्सीचा हे आहे, थम्सअपचा, आणि मग तो हेलिकॉप्टर वरूनच येतो आणि पटकन ती ट्रक उचलून घेऊन जातो. का, सलमान खानने दाखवलंय प्रत्येक मूवी मध्ये की तो लार्जर दॅन लाईफ आहे. तो कोणत्याही याला पलटवून लावू शकतो, मारामारी करू शकतो, हे असं की तर त्याची ती पर्सनॅलिटी लार्जर दॅन लाईफ. तर त्यामुळे सलमान खान हे होतं. ह्याचा अर्थ सलमान खानचं मूवी बघायला जाणारे लोक हे असेच ज्यांना भाईला बघायला आवडतं, म्हणून तो भाई आहे, सबका भाई. तो लग्नही करत नाही, आता तो त्याचं वेगळी स्टोरी आहे, पण भाई, सबका भाई असं. आणि आता तिसरा आमिर खान. आता आमिर खानलाही त्याचे पिक्चर विकायचे. सगळे पिक्चर तो बनवत नाही, बट काही पिक्चर तो प्रोड्यूस करतोय. मग असे कोणते पिक्चर जो आमिर खान बनवेल, तर आमिर खानने कन्सिस्टंटली त्याची विचारसरणी दाखवली की तो नेहमी पिक्चर हे वैचारिक करतो, ज्याने देशामध्ये काहीतरी बदल घडून येऊ शकेल किंवा कोणता तरी मेसेज जाऊ शकेल. चांगले वाईट, लोकांना आवडले नाही आवडले वेगळी गोष्ट, आपल्या हातात नाही. बरोबर. पण त्याने कोणतेही पिक्चर घेतले तरी त्याच्यातनं मेसेज असतो. 3 इडियट्स समाजाला मेसेज होता, लगान काहीतरी एक मेसेज होता, आणि पीपली लाईव्ह होता, छोटा निश मूवी होता, मेसेज होता, दंगल मेसेज होता. सो तो तसेच मूवी करतो, 10 वर्ष लावतो, पण तो एक मेसेज पाठवतो, परफेक्शन. कळालं. यामुळे त्याला बघायला जातात. आणि आमिर खान हो परफेक्शनिस्ट, शाहरुख खान किंग, सलमान खान भाई. आता दुसरा बाजू ही शेवटचं सांगतो की आमिर खान
कोणत्या मूवी प्रोड्यूस जरी करेल ना, तरी सुद्धा तो वैचारिक मूवीजलाच तो प्रोड्यूस करेल. कारण की त्याचा ब्रँड त्याला मॅच होतो. त्याचं प्रोडक्शन हाऊस लापता लेडीजला प्रोड्यूस करतं, कारण की ती स्टोरी मध्ये ताकद आहे. पण हेच जर का शाहरुख खान हुशार नाही का? शाहरुख खान हुशार आहे. शाहरुख खानचा ऑडियन्स शाहरुख खानचा ऑरा बघण्यासाठी जातो, शाहरुख खानच्या मूवीची स्टोरी नाही. बरेच लोक आहेत जे म्हणतात अरे शाहरुख खान काय करतो, पण बरेच मुली आहेत ज्यांना फक्त अरे शाहरुख खान बोलला यार, वुमन्स केअर करणारा, महिलांची केअर तर पर्सनॅलिटीने त्यांचं डिस्टिंक्शन क्रिएट केलं जातं. आणि म्हणून त्या ट्रॅकवरच आपल्याला चालायचं असतं, म्हणजे तो ट्रॅकला धरूनच आपल्याला काम करायचं असतं. रणवीर सिंग आता पुढे येतो, एनर्जी. मग तो जे कपडे घालतो ते असे रेडियम सारखे चमकणारे एकदम, आणि मग तो काहीतरी चुकीचंच असतं ते, म्हणजे त्याचं काय म्हणजे असं वाटतं अरे काय. मग त्याचे तो जे ब्रँड विकत घेईल तेही असेच असतात की जे चमकतात, काहीतरी वेगळे रस्त्यावर चालतात, अरे कोण आहे असं होऊन जात. सो त्याची पर्सनॅलिटी आहे. आता त्याने नवीन प्रोटीन बार काढला, प्रोटीन बार का, प्रोटीन एनर्जी, आणि तो किती दिवसात तो लगेच विकला गेला, कारण की तो रणवीर सिंग सोबत अलाइंड होता. ओनरशिप त्याची नसेल, बट ब्रँड त्याच्या नावावर लागतो. ग्रेट. तर आपण आता सोशल मीडियाचा वापर बरेच लोक करतात, तर त्याचा वापर करून आपला ब्रँड लोकांपर्यंत कसा आपण पोहोचू शकतो, किंवा त्या मीडियाचा वापर करून ब्रँड मध्ये कशी डेव्हलपमेंट आणू शकतो आपण? खरे. सो असे बरेच लोक असतात जे वेगवेगळ्या स्वरूपाने सुरू करतात. असं आता आपण ऍक्टर्स बद्दल बोललो, समजा डिरेक्टर्स बद्दल बोलायला गेलो बॉलिवूडच्या, तर सगळ्यात मोठा डिरेक्टर आहे करण जोहर, आणि दुसरं टोक आहे ते म्हणजे अनुराग कश्यप. बरोबर. करण जोहरने प्रत्येक मूवी मध्ये असं म्हणजे ग्लॅमराईज केलंय प्रत्येक गोष्ट. कॉलेज जरी दाखवलं तिथे काहीतरी शो होतोय, डान्स करतायत आणि हे. खरं म्हणाल तर 99% कोणत्याही कॉलेज भारतामध्ये असं काही होतच नाही, बट तो एक ड्रीम वर्ल्ड दाखवतो. स्पोर्ट बाईक, फ्लॅशी, सगळे पैशावाले लोक, फ्लॅशी एनर्जी, असं म्हणजे ऍस्पिरेशन हा शब्द परफेक्ट राहील, की तुम्हाला तिथे जायचं, तुम्ही अजून नाही पोहोचले. कळालं. आणि त्याच्या बाबतीत हेही होतं की तो ज्या लोकांना मूवीज मध्ये घेतो आणि ज्या जणांना नाही म्हणतो याच्यावर जास्ती, साईड रोल वाल्याला सुद्धा पिंपल नसतो त्याच्या सिनेमामध्ये, सगळे चकचकीत, कारण की तो ऍस्पिरेशन दाखवतोय असं, ते एकदम असं. तर त्यामुळे त्याची पर्सनॅलिटी मध्ये सुद्धा तो जसे चष्मा घालतो, तो जसे कपडे वापरतो, ब्रँडला मॅच होतात. गुची, प्राडा, असे प्राडाचा जाड चष्मा असतो. आता आपल्याला हे नॉर्मल आयुष्यात कळणार नाही, बट ते त्या मूवीजला मॅच होतं, ते त्या ग्लॅमरशी मॅच होतं, वर्ल्डला मॅच होतं असं. आता त्याचा दुसरा टोक बघू, अनुराग कश्यप. हाही एक पर्सनल ब्रँड आहे, पण अनुराग कश्यप स्वतःच्या जोरावरती इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे, आणि तो त्याच्या इंडस्ट्रीमध्ये ओळख त्याला प्रस्थापित करायची असेल तर त्याने त्याची रॉ पूर्ण ऑथेंटिक भारतातल्या गावातली युपीतली स्टोरी बनवून त्याने गँग्स ऑफ वसेपूर बनवला, आणि तो लोकांना इतका आवडला, कारण की अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये कन्सिस्टंटली असेच मूवी चालू होते की जे ऍस्पिरेशन आहेत आणि लोकांना रिलेट होण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूच्या पुढे गेले होते. कारण की लोकांना एक अशी भूक आली होती की आता ना काहीतरी खरं बघायचं, नाहीतर रिअल बघायचे, आमच्या आसपासची स्टोरी बघायची आम्हाला. त्यामुळे सैराट आणि अनुराग कश्यप सारखे मूवीज भारी आले, म्हणजे बनायला लागले. तर अनुराग कश्यप हा रिबेलियस पर्सनल ब्रँड मध्ये येतो, की हा या सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना असं म्हणतो की माझं स्टोरी रिअल आहे, आणि तरीही मी धंदा करणार, असं. याचा अर्थ मग अनुराग कश्यप प्रत्येक मूवी जी घेतो ती अशी असते, नॉर्मल हिरोज असतात. तो शाहरुख खानला कास्ट करणार नाही, राजकुमार राव आता मोठा झाला, बट आधी सुद्धा तो कास्ट करत होता, पंकज त्रिपाठी, सगळे साधे साधे रिअल ऍक्टर्स, त्यांचे ऍक्टिंग ही गोष्ट विकली जाते, ह्या लोकांना तो कास्ट करतो. आणि मग तो जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस, पॉडकास्ट मध्ये जातो, तो ज्या प्रकारचे कपडे असतात ते साधे असतात, एक टी शर्ट वगैरे असेल किंवा एक गमचा टी शर्ट, दाढी केली नाही केली काय माहित नाही. हा, स्वतः तो त्याचा भाग आहे, तो खूप वाचन करणार आहे, त्याला कदाचित लुक्स या गोष्टीला फार महत्व द्यावं असं वाटत नाही. बरोबर चूक या जगात काही नसतं, हे माझं मत आहे. पण
ते त्याच्या ब्रँडला मॅच होतं. हो, रिबेलियस आहे की मला काय फरक पडत विचार महत्वाचे, माझं काम महत्वाचं, काम महत्वाचं. एक्झॅक्टली. आणि तो असं आहे की तो बाहेर काय म्हणते, इंडिया का टॅरेंटिनो म्हणतात त्याला. त्याची रिअल स्टोरी काहीतरी एक्सपेरिमेंटल, काहीतरी वेगळं असं करणं जे हटके, तुम्ही विचारच नाही करू शकत असं काहीतरी, पण रिअल आपल्या आसपास ती स्टोरी सापडते अशी. बरोबर. म्हणजे खरंच आपल्या बोलण्यातून, वागण्यातून किंवा चालण्यातून आपण आपली स्टोरी किंवा ब्रँड प्रत्येक वेळेस दाखवत नाही, पण ते इमोशनली हे नजेस आहेत, छोटे छोटे मेसेजेस. एक्झॅक्टली ते पोहोचतात. तुम्ही कोणते मूवी बनवता हा तुमचा प्रॉडक्ट आहे, आणि तुम्ही कसे वागता, चालता, बोलता हे तुमची पर्सनॅलिटी. प्रॉडक्ट पर्सनॅलिटी मॅच झाली, लांबपर्यंत तुमचा मेसेज लक्षात राहतो. बरोबर, एक्झॅक्टली. आता बरेच लोक सोशल मीडियावर जास्त टाइम स्पेंड करतात, तर त्या मीडियाचा वापर करून आपण आपला ब्रँड कसा बनवू शकतो किंवा लोकांपर्यंत कसा पोहोचू शकतो, किंवा मग आपल्याला कोणता ऑडियन्स जास्त फॉलो करतोय त्याचा विचार करून ब्रँडमध्ये कसे बदल आपण करू शकतो. तर आता मगाच मी म्हणालो की वेगवेगळे प्रकार असतात सोशल मीडियाला टॅकल करून बिझनेस बनवायचा. तर काही लोक असं करतात, काही लोक आधी कॉन्टेंट बनवायला सुरू करतात. एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, मी नाव विसरलो त्याचं, तिने 1.5 वर्ष झाले रोज एक आठवड्यात एक रील बनवायला सुरू केली, ज्याच्यामध्ये ती स्वतः PhD झालेली, आणि ती स्किन केअर बद्दल बोलते. ती म्हणते की तिच्या आयुष्यात तिने 7 वर्षापूर्वी लोकांचे सगळे सुंदर चेहरे बघून, अशा फिल्म स्टारचे चेहरे बघून त्यांचे प्रॉडक्ट विकत घेऊन स्वतःची स्किन पूर्ण खराब केली. आणि नंतर तिने स्वतः मेडिसिनचा अभ्यास करून, तिची डिग्री घेऊन, PhD ला जाऊन तिने समजून घेतलं की या सगळ्या प्रोडक्टचा खरं तर काहीच गरज नाही. स्किनच्या आतमध्ये पेनिट्रेटच होत नाहीत, त्याने काय ही स्किन सुधारतच नाही, हे तिला कळालंय. पण आता हे 80% जे डर्मेटॉलॉजीचे जे रिसर्च पेपर असतात त्याच्या खाली लिहिलेलं असतं की दीज आर प्रोड्युस्ड बिकॉज वी वर स्पॉन्सर्ड, असं त्यांच्या भाषेत लिहिलेलं असतं. बरोबर की नाही? म्हणून ते खरं असतं. असे एक म्हण आहे की 99% ऑफ द रिसर्चर्स ऍग्री ऑन द फॅक्ट दॅट देअर स्पॉन्सर्ड सेड दॅट दिस इज ट्रू, असं काहीतरी एक वाक्य कट करा वाटलं तर, पण की त्यांचे जे स्पॉन्सर जे म्हणतात त्याला ते ऍग्री करतात, असं ते म्हण आहे ती. तर मुद्दा हा म्हणायचा की तिने ती स्टोरी 1 वर्ष झालं चालवली की तुम्हाला अशा गोष्टींची गरजच नाहीये, नॉर्मलच तुम्ही काहीतरी हे तेल वापरा, ते करा, तर होऊन जाईल तुमचं. आता 1 वर्षानंतर तिने तिचं प्रोडक्ट लॉन्च करते ती, आणि 1 वर्ष तिने फॉलोअर्स असे हजारोंनी मिळवले, लाखोंनी की जे रिबेलियस वाले होते, की त्यांना कळते की ह्याच्यात मला पडायचं नाही, एवढं लाखो खर्च नाही करायचे. आता तिचं प्रोडक्ट लॉन्च केल्यावरती ते 3-4 दिवसात ती लोक करोडोंनी विकत घेणार, कारण की तिला माहितीये मास मार्केट लोक आपलं घेणार प्रोडक्ट, मग ती त्या प्राइस रेंज मध्ये टाकणार प्रोडक्ट, फ्लॅशी नाही करणार, कदाचित नॉर्मल करेल, तिचं डिसिजन. बट मुद्दा काय की तिने आधी 1 वर्षभर स्टोरी क्रिएट केली, आणि तिने सांगितलं की मी या सगळ्यांच्या अगेन्स्ट आहे, आणि मग तिने तिचं प्रोडक्ट हळूच लॉन्च केलं. आणि याचं उलटही होतं, काही जणांकडे ऑलरेडी प्रोडक्ट बनलाय आणि ते विकायला जातात. मग ते लोक काय करू शकतात, तर ते लोक स्टार्ट पासून त्यांची स्ट्रगल दाखवतात कधी कधी, की आम्ही आताच सुरू केलेलं आहे, आमचं असं काही, आम्ही तेल विकतोय, अशा प्रकारे आम्ही बनवलं होतं. मग ते बनवण्याची प्रोसेस दाखवतात, कंपनीत काय होतंय दाखवतात, किती प्युअर आहे हे दाखवतात. काही जणांना प्युरिटी बँक करायची असते की प्युरिटी खूप भारी, किंवा रिअल ग्राहकांचे व्हिडिओ डायरेक्ट ते पोस्ट करतात, ऍड्रेस अँड नेम. तर ते पण सगळ्यात मेन काय, सगळ्याचं मूळ काय, ही स्टोरी महत्वाची, कहाणी. असे तर मी आता बिहाइंड द सीन्स टाकेन या गोष्टी, आता पॉडकास्ट बनवून किती असतील अशा देशामध्ये, पण स्टोरी आहे का त्याच्यामध्ये? लोकांना स्टोरी आवडते, पहिली स्टोरी बनवायची, लोकांची अटॅचमेंट स्टोरीला घेऊन असते, आणि सबकॉन्शियसली ते अटॅच होऊन ब्रँडला ते जॉईन होतात, आणि नंतर मग तुम्हाला ऑडियन्स दिसतो एनालिटिक्स वर, की अरे पुण्यात बघताय, मुंबईत दिसतंय, मुंबईत कुठे दिसतंय काय, ते तुम्हाला कळतं. त्यानुसार त्या लोकांशी जा, बोला, समजून घ्या त्यांचे प्रॉब्लेम. जेवढे तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्याल आणि पुढच्या प्रोडक्ट्स मध्ये ते सॉल्व्ह कराल, आणि कन्सिस्टंटली त्यांना जाऊन देऊन याल, त्यांना आवडेल. ग्रेट. आणि अजून एक टिप देतो, बरेच छोटे ब्रँड्स असं करतात, बरेच प्रीमियम ब्रँड्स करतात, की कम्युनिटी क्रिएट करा. की तुम्ही प्रॉडक्ट क्रिएट केलाय, तुम्ही तो सोशल मीडियावर सेल केला, कन्सिस्टंटली लोकांना दिला,
ह्याच्यानंतर तुम्ही सोशल मीडियाच्या अल्गोरिदम नुसार तुम्हाला कंट्रोल व्हावं लागतं, बरोबर की नाही? आता त्यांनी ट्रेंड बदलला, काहीतरी ठुमके आणले आणि व्ह्यू येतात. आता तुम्ही विकताय काहीतरी मेडिकल प्रोडक्ट, तुम्ही काय ठुमके मारणार का? नाही. याचा अर्थ तुम्हाला कम्युनिटी अशी बनवायला लागेल की जी कन्सिस्टंटली तुमच्याकडे. यासाठी तुम्ही त्या लोकांना भेटा आणि एक ग्रुप बनवा व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, आणि त्या लोकांना सतत विचारत राहा की आम्ही हा प्रोडक्ट टाकतोय, आम्ही आता हा पुढच्या महिन्यात डिस्पॅच करू. तुम्ही 1,000 लोक आमचे लॉयल कस्टमर आहात, तुम्हाला आम्ही एवढ्याच देतो, तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या. कळलं? हे लॉयल्टी प्रोग्राम हे पहिलंच नाही झालेलं, पण आता याची गरज आहे. कारण की तुम्ही किती वेळ अल्गोरिदम वर डिपेंड करता. आणि मग हे लॉयल कस्टमर वाढवत 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 गेलो की मग ती लॉयल्टी होते. मग माझी ओळख बनते की हा, मी डिकॅथलॉनचा माणूस आहे, कारण मी नेहमी फिटनेस मध्ये असतो. असं खेळा. नाही, खरंच हे खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी, आमच्यासाठी नवीन होत्या. आम्ही पण तेच करतोय की हा पॉडकास्ट नवसाचा पॉडकास्ट आहे, म्हणून आम्ही तशी स्टोरी इम्पोज करायचा प्रयत्न करतोय, आणि काही अंशी आम्हाला सक्सेस आहे. की इथं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं जी काही इच्छा आकांक्षा असते, काही सांगून दाखवतात, काही मनात ठेवतात, पण त्यांची इच्छा पूर्ण होते. तुम्ही बरेच पॉडकास्ट पाहिले असेल, पण आमचा बाबा कटिंग पे मीटिंगचा नवसाचा पॉडकास्ट आहे, ही आमची ब्रँडिंग आहे. ओके, होऊ शकतो. नवसाचा देव पाहताय तुम्ही, नवसाचा पॉडकास्ट असू शकतो. तर तुम्हालाही तुमचा नवस फेडायचा असेल तर या पॉडकास्टवर नक्की या, आणि गॅरंटीड तुमचा नवस पूर्ण होईल. जिथे भाव तिथे देव. एक्झॅक्टली. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग, आणि खरंच खूप भारी वाटलं. आता ब्रँडला घेऊन, म्हणजे मी पाटील आहे तर मला जन्मताच वाटलं होतं की मी ब्रँडच आहे, पण असं नाही की सिद्ध करायला लागेल. ते सगळेच पाटील काही ब्रँड नसणार आहेत. तर उगाच कुठेतरी मेहनत घेण्यापेक्षा स्ट्रॅटेजिक पद्धतीने जर मेहनत घेतली आणि ऑडियन्स योग्य ठिकाणी, योग्य ऑडियन्स आपण केटर करायचा प्रयत्न केला, आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड ठेवला, तर ऑटोमॅटिकली ब्रँड लोकच बनवतात. आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. आपल्याला फक्त त्यांना काय पाहिजे, कसं पाहिजे, समाधान द्यायचं काम करायचं. मग ते अर्ध्या रात्री सुद्धा लाईन लावून 3-3 लाख रुपये घेऊन वेटिंग करू शकता आपल्या ब्रँडसाठी. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. आम्हाला खरंच बरं वाटलं, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण असा ब्रँडेड पॉडकास्ट तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर हे सगळं करायला लागणारच आहे. बाकी तुमचे सगळे तुम्हाला हवे असलेले असे नवीन नवीन पॉडकास्ट आणि असे नवीन नवीन गेस्ट, एक्सपर्ट गेस्ट, ज्यांना विविध विषयांचं नॉलेज येते, आम्ही आणू, आणि असंच आपला ब्रँड पण ग्रो करत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.